हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. आणि आज आपण चाललो आहोत आपल्या गावी, कारण की सप्ताह चालू झाला आहे रविवारी आणि ह्या रविवारी शेवट आहे. त्यामुळे आपण चाललो आहे गावी आणि आत्ता आहे आपण फोंड्या घाटात. ठीक आहे, इथपर्यंत तर रस्ता चांगला होता, तर इथून पुढचा बघूया कसा आहे रस्ता. आणि गाडीचा प्रवास आपला होतोय टाटा नॅनोने. हा वेगळाच अनुभव आहे आणि रस्त्याची कामं चालू आहे. डोंगर फोडून रस्त्याची साईज वाढवायचं चालू आहे. आणि ह्या साईडला काय भरपूर डेंजर आलं आहे रे. त्यामुळे माझ्यामध्ये रस्त्याला गर्दी नव्हती या साईडला. काय लाई कामं चालू आहेत ना मेन घाटात, त्याच्यामुळे लोक बहुतेक गगनबावड्यातून जात असतील. सो फायनली आम्ही पोहोचलोय आमच्या गावी आणि समोर आहे मंदिर. मंदिराचं बांधकाम बऱ्यापैकी झालंय, तुम्हाला दाखवतो. आणि दर्शन घेऊन इथून जाणार घरी. 4 किलोमीटर असेल घरीतून. तर चला, हे बघा मंदिर. मंदिराचं बांधकाम बऱ्यापैकी झालंय मस्तपैकी. तर आम्ही आलो आता भरल्यामध्ये. संध्याकाळचे 5:30 वाजले असतील आणि इथं आलो आम्ही लाकडं गोळा करण्यासाठी. डोक्यावरती हे घामायला घेतलाय. तिकडे आईने लाकडं तोडतायत मागच्या साईडला आणि मागा असा हा सुंदर असा सनसेट. आता थोडंसं वरती वावर नसल्यामुळे घनदाट जंगल झालं आहे. आता आधी लोक शेती करत होते. हे सगळीकडे वरती जेवढे पण कोपरे दिसत आहेत ते बघा, इकडे सगळी लोक आधी शेती करत होते. पण कालांतराने शेती घराजवळच्या कोपऱ्यामध्येच केली जाऊ लागली आणि आता हे वरचं सगळं असंच पडून आहे. तर आमच्या कोपऱ्यामधले आम्ही लाकडं शोधतोय आणि ती आता घरी न्यायची आहेत. चलो. सुंदर अशा डोंगराच्या निसर्गामध्ये वसलेलं हे आमचं छोटंसं गाव. खाली आहे गाव आणि ह्या लोकेशनला ओके, तर त्या लोकेशनला मागच्या वेळी एक गाईचं वासरू होतं, तिला वाघानं पकडलेलं. तर सेम टाईम दुपारी त्याने अटॅक केला. त्याच्यानंतर नेक्स्ट डे परत अटॅक केला आणि काढून घेऊन गेला. त्यामुळे इकडे प्राणीसुद्धा आहेत, इकडे डेंजर आहेत. आणि हा एक आमचा फुंकार प्राणी आहे, वाघोबा. इथे एक बोर मारली आहे, बोरला पाणी नाही लागलं वाटतं. तर ही बघू शकतास, ही बोर आहे बायांची इथं मारलेली आणि ह्या बोरीला पाणी आहे.
काय बस झालं, घरला जाशील. देवळाकडे तर आम्ही आलोय आणि तुम्हाला दाखवतो रात्रीचं इकडे कसं सिनारिओ असतं. हा इकडे एक जण स्टॉल लावून बसलाय. देऊळ एकदम चकमकतंय, झगमगतंय, मस्त वाटतंय. हा मंचुरीवाला आहे, मस्त दिसतंय देऊळ. हनुमानना दिसत आहे. सो आता आपण आलोय कुर्ली धरण आणि हे बरोबर आहे घोणसरीमध्ये. घोणसरी कुर्ली तिथं एक मंदिर बघायला चाललोय आणि असं मंदिर आहे जे की पाण्यात असतं. तर दुपारचे वाजलेत 3:45 झाले भाई. कधी वाजले एवढं समजत नाही. रस्ता दाखवतोय बघा कसा रस्ता आहे. असा काही रस्ता आहे. इकडे मस्तपैकी बसवलेलं धरण आहे. ह्या जंगल एरियातून चाललो आहे. चलो. अरे म्हणजे असं वा जावं घेऊन जायला एवढं पाणी म्हणजे एवढंच ना. तेवढंच रे, धरणाचं पाणी तेवढंच. हे इथे एवढं होतं. मी आत्ता मागच्या तिसरा झालेलो तेव्हा हा, एवढं पाणी होतं इथे. कमरेवर होतं पाणी. होय, ते आधीच बनवलं ना. ते बघा ना कुठे पाणी असतं. पाण्यामध्ये आलो. कोणतं मंदिर आहे? स्वयंभू कुर्ला देवी प्रसन्न.
पाणी उडते जवळ आहे. काम घरी का आणि बोलू राहिला रे आणि मी मासे पकडायला आलेलो पोरांना सांगितलं. मस्त आहे रे स्पॉट बनवू शकतो. स्पॉट नाही वेगळेच आहेत ना पण कुठले तरी